हाय एव्हरीवन. आज आपण इलेक्ट्रिक कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची ते पाहूया. तर त्यासाठी मी इथे फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी वाटाणा सोलून घेतलेला आहे आणि आले लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्यासोबतच हळद, तिखट, मीठ आणि पावभाजीचा मसाला हे सुद्धा एक घेतलेले आहे. आता मी या कुकरमध्ये हे 2 चमचे तेल घेत आहे आणि ते तेल तापल्यानंतर पहिल्यांदा मी यामध्ये हा कांदा चिरलेला घालून घेत आहे. तर हा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट ही घालून घेणार आहोत. त्यामुळे ह्या पावभाजीचा खूप छान वास येतो. आले लसूण पेस्ट ही फोडणीतच घातल्यामुळे चांगली भाजून घेतल्यामुळे आपल्या पावभाजीला एक छान वेगळीच टेस्ट येते. आता आले लसूण पेस्ट भाजून झालेली आहे. आता मी बारीक केलेला टोमॅटो त्यामध्ये घालून घेत आहे आणि तो सुद्धा टोमॅटो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो हा तसा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सोलून ठेवलेला वाटाणा घालून घ्यायचा आहे. तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. शिमला मिरची सुद्धा ही चांगली भाजून घ्यायची आहे. त्याचा वास हा निघून गेला पाहिजे. त्याचा कच्चा वास फार उग्र असतो. तो वास जाईल तोपर्यंत आणि शिमला मिरची मऊ होईल तोपर्यंत आपण ही चांगली कांदा टोमॅटो सोबत भाजून घ्यायची आहे. काही मुलांना शिमला मिर्च, वाटाणा अशा भाज्या काही आवडतच नाही. त्यामुळे सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाव्यात या दृष्टीने ही पावभाजी अतिशय पोषक आणि चांगली भाजी आहे. तेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने पावभाजी करून नक्की पहा. आता यामध्ये मी बटाटा आणि फ्लावर हे घालून घेत आहे आणि ते सुद्धा चांगले भाजून घेत आहे. फ्लावर आणि बटाटा हा चांगला मऊ होईपर्यंत भाजायचा आहे. त्यामुळे काय होईल की आपली भाजी ही एकजीव आणि चवीला उत्कृष्ट लागेल. ती जास्तीत जास्त एकजीव होण्यासाठी जास्त वेळ भाजणे आणि चांगली शिजणे हे आवश्यक असते. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कुकर नसेल तर तुम्ही साध्या कुकरमध्ये सुद्धा ही भाजी ट्राय करू शकता. त्यात आता तुम्ही पाहत असाल तर आपला फ्लावर आणि बटाटा चांगला भाजून झालेला आहे. आता मी यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि पावभाजीचा मसाला घालून घेत आहे. तिखट, मीठ, मसाला घातल्यानंतर आपण हे सगळं चांगलं हलवून घ्यायला हवं. म्हणजे सर्व भाजीला ते एकसारखे लागले जाईल. ते पहा किती छान कलर आलेला आहे ते. आता आपण थोड्या वेळासाठी हे वाफेवर शिजू द्यावे, असेच ठेवावे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून त्याला आपण झाकण लावून ठेवायचं आहे आणि त्याचे टायमर लावून तो एक 15 ते 20 मिनिटासाठी टायमर लावून सेट करून कुकर झाकण लावून बंद करायचं आहे. आणखी थोड्या वेळाने आपण पाहाल तर आपली भाजी ही शिजून छान तयार होऊन जाईल. भाजी शिजून तयार होत आली आहे तर आपण ब्रेडला स्लाइस करून छान बटर लावून भाजून घेऊया. आता आपली भाजी शिजत आलेली आहे. आपण लिड काढून पाहूया. आपली भाजी छान तयार झालेली आहे. किती छान कलर आणि कट आलेला आहे ते पहा. तुम्हाला भाजी जर आणखी दाटसर हवी असेल तर तुम्ही ते आणखीन थोड्या वेळासाठी टायमर लावून ठेवू शकता. त्यामध्ये आणखीन थोड्या वेळाने ती शिजून त्यातील पाणी कमी होऊन ती दाटसर होऊन जाईल. मी त्या पद्धतीने तिला आणखीन थोड्या वेळासाठी शिजवली होती. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक कुकरमध्ये भाजी शिजवणे अतिशय सोपे आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी डिलाईट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.